जन्मलेलं बाळ आहे. हॉस्पिटलमधून घेऊन आलो. या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्री हे लोक तुमच्या बाळाला नक्की शोधून काढतील. मी फक्त सकाळपर्यंत वाट बघेन, नाहीतर मग. बाळ पळवलं गेलं त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्येच होते. रूम नंबर 3च्या पेशंटचं बीपी खूप वाढलं होतं. मी आणि सिस्टर माया आम्ही दोघी तिथेच होतो. त्याच वेळी हा सगळा प्रकार घडला असणार. रूम नंबर 3 मधल्या पेशंटचं बीपी वाढलं. रूम नंबर 4 मध्ये बेल वाजली आणि फायर अलार्म सुद्धा तेव्हाच वाजला. या सगळ्या गोष्टी एकाच वेळी घडल्या आणि त्याही सारंग आणि डॉक्टर बाहेर गेले असताना घडल्या. घडल्या की घडवल्या गेल्या? त्या फोनचा आणि काचेच्या पेटीचा काय संबंध आहे? मॅडम, तो फोन त्या काचेच्या पेटीत ठेवलेल्या बाळाच्या आई वडिलांचा होता. ते बाळ गेलंय हे त्या वडिलांना माहित होतं, पण आईला माहित नव्हतं. त्या बाळाच्या आईचं नाव अनुजा सबनीस, बरोबर ना? हो मॅडम, मला असं वाटतं की बाळ अनुजानेच चोरलं. माझं बाळ दे ना. कुठे आहे माझं बाळ? दे ना माझं. तुमच्या स्टाफमुळे झालंय सगळं. त्यांनी नीट लक्ष द्यायला हवं होतं. नाही, मीच का गेलो जेवायला? एक दिवस नसतो जेवायला गेलो तर काही मेलो नसतो. मी बाहेर गेलो आणि त्यांनी पळवलं बाळाला. सारंग आहोत तुम्ही असं म्हणून स्वतःला किती त्रास करून घेता. एक्सक्यूज मी. माझं बाळ दे ना प्लीज. जरा माझं बाळ दे ना मला. हॅलो, हा बोल सेत. हां मॅडम, केदारच्या घराला कुलूप आहे. काय? बाळ आतमध्ये लपवून ठेवल्याची काही शक्यता? नाही नाही, म्हणजे ती पॉसिबिलिटी आम्ही चेक केली. घराच्या आजूबाजूला आम्ही गेलो होतो, पण आतमध्ये कोणाची हालचाल नाही जाणवली आणि कुजबुजण्याचा आवाजही नव्हता. मी इयरिंग हेड लावून ऐकलंय, पण काहीच नाही. ओके. हे बघा, तुम्ही थोडा वेळ आता तिथेच थांबा आणि घरावर लक्ष ठेवा. मी पुन्हा फोन करते. ओके, ठीक आहे, बाय. बंडू, मॅडमनी थोडा वेळ इथेच थांबायला सांगितलं. थांबू इथे. चल. तुमच्या सहकाऱ्यांकडून काही कळलं का? डॉक्टर, केदार सबनीसांच्या घराला लॉक आहे. म्हणजे अजून काहीच हाती लागलं नाही? नाही, पण डोंट वरी, बाळ नक्की सापडेल. आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. पण डॉक्टर, मला कळत नाहीये, अनुजाला तिचं बाळ गेलंय हे माहित कसं नाही? बाळाला ताप येत होता म्हणून घरी तिला बाळापासून दूरच ठेवलं होतं. बाळाला केदारनीच ऍडमिट केलं आणि केदारच यायचा हॉस्पिटलमध्ये. तिला दुसऱ्या कुठल्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती. मला नक्की डिटेल्स माहीत नाही, पण जेव्हा अनुजाचं बाळ गेलं तेव्हा ती दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. नंतर तिला डिस्चार्ज देऊन घरी पाठवलं. म्हणजे ती बरी झाली असणार, पण तिचं बाळ गेल्याचं तिला कळू दिलं नाहीये हे मला माहीत नव्हतं. आणि ते बाळ गेल्यानंतर किती दिवसांनी तन्वीला ऍडमिट करण्यात आलं? ते बाळ दुपारी गेलं आणि त्याच संध्याकाळी सारंग आणि तन्वी आपल्या बाळाला घेऊन आले आणि तन्वी ऍडमिट झाली. पण मग त्यानंतर केदार कधी इथे हॉस्पिटलमध्ये आला होता? नाही, बाळ गेल्यावर केदार कधी हॉस्पिटलमध्ये आला नाही. पण तो सिस्टर मायाला अनुजाला तिचं बाळ जिवंत आहे असं खोटं सांगायला लावायचा हे मला तुमच्याकडून कळलं. अनुजाच्या मनावर जर हे बिंबवलं होतं की तिचं बाळ अजूनही जिवंत आहे, तर ती बाळ का चोरेल? ती तुम्हाला विचारेल ना बाळाबद्दल. हे अनुजाने नक्कीच केलेलं नाहीये. आपण तिचं बाळ जिवंत नाहीये ही गोष्ट केदार तिच्यापासून लपवत होता.
त्यामुळे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे हे केदारने केलं असणार. म्हणजे त्याने एखाद्या बाईकडून हे करवून घेतलं असणार. पण ती बाई कोण असेल आणि तिने बाळाला कुठे ठेवलं असेल? पोलिसांना कळवलेलं दिसत नाहीये, पण मग या दोघी कोण आहेत? डॉक्टर, तन्वीला श्वास घ्यायला त्रास होतोय. तिला ताबडतोब आयसीयू मध्ये शिफ्ट कर, मी आलोच. ओके. माया, वीणा, नंदू, तन्वीला आयसीयू मध्ये शिफ्ट करायचं आहे, लवकर या. आता काय झालं? गडबड कसली चाललीये? बाळ जाग होऊन रडायला लागलं तर? वीणा, तू इथेच थांब. काही प्रॉब्लेम आला तर मला कळ. मॅडम, या किडनॅपर्सना ना काही माणुसकीच नसते. बाळ पळवल्यामुळेच हे सगळं झालं. हो ना. बाळ म्हणजे आईच्या अस्तित्वाचा भाग. एखाद्या आईचं बाळ पळवलं गेल्यानंतर तिच्या मनाची काय स्थिती होत असेल ना, आपण नाही समजू शकणार. गर्दी आत गेलीये, मी आता आतमध्ये जाऊ शकतो, पण या दोघी का जात नाहीयेत? कुठल्या रूम मधल्या पेशंटसाठी आल्यात या? मॅडम, तुमचा अंदाज चुकत तर नसेल ना? म्हणजे कदाचित अनुजा आणि केदार या दोघांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नसेल. नाही, मला नाही वाटत तसं. आणि जोपर्यंत या प्रकरणात नवीन क्लू मिळत नाही तोपर्यंत तरी केदारच माझ्यासाठी प्राईम सस्पेक्ट असणार. काय झालं मॅडम? आता आपण इथे थांबून काय करणार? त्यापेक्षा आपणही बाहेर जाऊयात का? हो, चालेल. चल. मॅडम, नक्की काय करायचं आपण? आपण राकेश समीर सोबत जाऊन बाळाला शोधूया. हॅलो, सॉरी बाळा, आणि थँक्स.
प्रणाली खबर मिळाली की बाजूच्या वस्तीतल्या एका घरातून एका बाळाच्या रडण्याचा सतत आवाज येतोय. आपण तिथे जाऊन चौकशी करू. हो सगळे. अरे बाळा, बाळा रडू नकोस प्लीज. मॅडम हॉस्पिटलमधून सुद्धा बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. हो चल. आमचं बाळ मिळालं. हो हो रे, हो रे. अस्मिता मॅडम, आमचं बाळ मिळालं. काल रात्रीपासून जीव टांगणीला लागला होता. आता हायसं वाटतंय. तन्वी सुद्धा खूप खुश होईल बाळाला बघून. सारंग, बाळ मिळाल्याचा आनंद आहेच, पण बाळ इथे कसं आलं? हो हो रे. इथे कोणीतरी लपलं नसेल ना? नाही, पण इथे तर कोणीच नाहीये. पण अहो, बाळ स्वतःहून इथे कसं येईल? कोणीतरी आणून ठेवलं असेल ना? मॅडम आपण त्या बाईचा शोध घेतोय आणि पकडलं जाऊ नये म्हणून तिनेच आणून ठेवलं असणार. म्हणजे असू शकतं. खरंय. आणि ती बाई हॉस्पिटलच्या बाहेर गेली नसणार. आपल्याला तिला शोधायला हवं. सारंग, तुम्ही इथेच थांबा बाळाजवळ, आम्ही बाहेर शोधतो. चल. हा या बाजूला कोणीच नाहीये. या बाजूला तर नसेल ना? हो. तो ती धक्का मारून गेली मला. आपण जाऊ दे ना आता. बाळ सापडले ना, उगाच कशाला. हो 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 रे. सारंग, तुम्ही तिला का जाऊ दिलं? नाही, जाऊ नाही दिलं. ती इथे पार्टिशन मागे लपली होती, दिसलीच नाही मला. ढकलून निघून गेली ती. काय म्हणजे ती बाई पळाली? हो गेली ती, पण बाळ मिळालं. मी काय म्हणतो, बाळ मिळालं हेच पुरेसं आहे ना. हो, असं कसं म्हणताय तुम्ही? ती बाई सापडायला नको का? तिला शिक्षा नको व्हायला? तुम्ही तिला प्रोटेक्ट का करताय? प्रोटेक्ट नाही करत आहे मी. हो, पण तिने बाळ आता स्वतःहून आणून ठेवलं ना. पश्चाताप झाला असेल हो तिला. मग आता कशाला परत तिला शोधण्यासाठी आपण आपला वेळ आणि शक्ती खर्च करायची ना. मला वाटतं झालं ते सगळं वाईट स्वप्न समजून विसरून जाऊयात आपण. आणि अस्मिता मॅडम, थँक्स. तुम्ही आणि तुमच्या टीमनी आमच्या बाळाला शोधायला खरंच खूप मदत केली. बाळ मिळालं. तन्वी सुद्धा रिकवर होतीये आता. बाळ मिळाल्याचं कळल्यावर केवढी खुश होईल ती. हो ना मन? आई येईल आता. हो रे. हा राकेश, केस संपली. बाळ सापडले. बाळाचा शोध थांबला. हो हो. आई आली मनू. मनूची आई आली. बघा आईला.
डॉक्टर, जी बाई बाळाला घेऊन पळून गेली होती तिच्या विरुद्ध सारंगना कंप्लेंट करायची नाही, त्यामुळे आमचं काम झालंय, आम्ही निघतो. थँक्यू सो मच अस्मिता. तुझ्या सहकार्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. अहो असं काय म्हणताय? आम्ही तर बाळाला शोधलंही नाही, उलट त्या बाईनेच त्याला परत आणून दिलं. हो, पण बाळ सापडेपर्यंत तुम्ही जे प्रयत्न केलेत, मला जो सपोर्ट दिलात, तोही तेवढाच महत्वाचा आहे. तपासाच्या दरम्यान मी किंवा माझ्या सहकार्यांनी जर तुम्हाला हर्ट केलं असेल, जर आम्ही हार्शली वागलो असू तर प्लीज वाईट वाटून घेऊ नका. आमच्या प्रोफेशनचा भाग येतो, नथिंग पर्सनल. इट्स ओके अस्मिता मॅडम, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, येतो आम्ही. मॅडम, तुम्ही राकेश, समीर आणि महेशला बाळाचा शोध थांबवायला सांगितलं, पण सिद्धेश्वर आणि बंडूजीला तसं नाही सांगितलं. हो म्हणाली, कारण बाळ सापडलं असलं तरी ही केस पूर्णपणे सॉल्व्ह झाली असं मला नाही वाटत. मला असं वाटतंय की ती बाई बाळ ठेवायला येणार आहे हे सारंगला आधीच माहीत होतं आणि त्याने मुद्दाम तिला पळून जायला मदत केली. म्हणजे ती बाई तन्वीच्या रूम मध्ये असून सुद्धा त्याने आपल्याला नाही असं सांगितलं आणि आपण दुसरीकडे शोधायला गेलो. एक्झॅक्टली. सारंगला आधीच माहीत होतं ती बाई तिथे आहे, त्याने शोधण्याचा फक्त दिखावा केला आणि धक्का लागल्याचं निमित्त करून तिला पळून जायची संधी दिली, धडपडल्याचं नाटक केलं. म्हणजे एक रात्र जेवलो नसतो तर मेलो नसतो हे सगळं बोलण्याचं त्याने नाटकच केलं. मीच का गेलो जेवायला? एक दिवस नसतो जेवायला गेलो तर काही मेलो नसतो. मी बाहेर गेलो आणि त्यांनी पळवलं बाळाला. सारंग त्या बाईला आधीपासून ओळखत असणार, पण मुळात त्या बाईने बाळाला पळवून का नेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा आणून का ठेवलं हे कळणं महत्वाचं आहे. मॅडम, कदाचित बाळाला टेम्पररी पळवणं आणि तन्वीची मानसिक स्थिती बिघडवणं हा सारंग आणि त्या बाईचा प्लॅन नसेल ना? असू शकतो, पण मोटिव्ह काय, म्हणजे असं करून काय मिळणार आहे त्यांना? आय डोंट नो, म्हणजे कदाचित माझा अंदाज चुकीचाही असू शकतो, पण किडनॅपिंगचा, अनुजाचा आणि मायाला येणाऱ्या फोन कॉल्सचा काहीतरी संबंध आहे असं मला वाटतं. ती बाई अनुजा तर नसेल ना? नाही, पण मग सारंग आणि अनुजा असा प्लॅन का करतील? तो ती धक्का मारून गेली मला. आपण जाऊ दे ना आता, बाळ सापडले ना, उगाच कशात. आलं लक्षात. म्हणाली, एक काम कर, तू पुन्हा हॉस्पिटलमध्ये जा, काहीतरी निमित्त काढ आणि तिथे थांब. सरंगवर लक्ष ठेव आणि तन्वीवर सुद्धा लक्ष ठेव. मी त्या वाक्याचा अर्थ कळला की तुला पुन्हा येऊन भेटते. एक मिनिट, तू जा हॉस्पिटलला जा. हसेन, वाक्याचा अर्थ? कोणत्या वाक्याचा अर्थ म्हणाला मॅडम? मिस्टर सारंग, तन्वी जागी झाल्यावर मला बोलवा. बाळ मिळायचं अजून तिला कळवलेलं नाही आणि तिला जर काही स्वप्न पडत असतील तर त्याचा परिणाम जागी झाल्यावरही राहू शकतो. काय झालं? तुम्ही परत का आलात? नाही, घाबरू नका, मी कुठलाही तपास करण्यासाठी नाही आले, पेशंट बनून आले. काय पेशंट म्हणून? हो, म्हणजे जागरणामुळे मला ना पित्त झालंय म्हणून आले. हो, चल तुझं बीपी आणि पल्स चेक करते. आणि तन्वीला जाग आल्यानंतर बाळाला बघून तिला किती आनंद होईल हेही पाहायचंय मला. तन्वीला जाग यायच्या आतच तुला बरं वाटेल. चल ये. नंदू, हा सर. लवकर ये. हे बघ, आपल्या हॉस्पिटलवरचं मोठं संकट टळलंय. तर जाऊन मिठाईचा बॉक्स घेऊन ये, देवासमोर ठेव आणि सगळ्यांना वाट. हो सर, आणतो. सर, बाळ सापडलं, खूप आनंद झाला.
पण सर आता पण काय? सर या हॉस्पिटलवर आणि आमच्यावर ज्या बाईमुळे संशय घेतला गेला ती बाळ पळवणारी बाई ही सापडायला हवी होती सर. आता कुलूप नाही, कुणी उघडलं असेल ते इतक्या भल्या पहाटे? चल बघूया. उघडच आहे. केदार, तुम्ही कोण? तुम्ही कोण तुम्ही? आत्ता तर ओळख असल्याप्रमाणे तुम्ही असं म्हणालस. हा खोटं बोलतोय. मी याला नीट पाहिलं नसलं तरी याने मला पाहिलंय. आम्ही हॉस्पिटलमध्ये शोधत होतो तेव्हा हा तिथेच लपून बसला होता. काय बोलताय तुम्ही? मी कधी कुठे का लपलो होतो? आणि लपाछुपी खेळायला मी काही लहान नाहीये. अय मित्रा, उगाच येड पांघरून पेट घालू जाऊ नको. बोल. डॉक्टर विश्वास पाईंच्या हॉस्पिटलमधून तूच बाळ पळवलंस ना? माझ्यावर संशय घेताय? मग घराची झडती घ्या. बाळ घरात नाहीये. नाही, आम्हाला माहिती आहे आता बाळ घरात नाही, कारण थोड्या वेळापूर्वी तूच बाळाला हॉस्पिटलमध्ये परत ठेवून आलीस. कशावरून? तुम्ही मला पाहिलं? तेव्हाच तुला पाहिलं असतं ना, तर आत्ता तू घरात नाही, पोलीस स्टेशनला असतेस. आणि आमच्यापैकी कोणीही पाहिलं नसलं ना तरी सुद्धा हॉस्पिटलच्या बाहेर रात्री एका चहा विकणाऱ्या माणसाने तुला पाहिलं होतं. तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलास तेव्हा तुझ्या हातात बाळ होतं, आणि हॉस्पिटलमधून तू जेव्हा बाहेर आलास तेव्हाही तुझ्या हातात बाळ होतं. फरक फक्त एवढाच होता, जाताना तुझ्या हातात खोटं बाळ होतं आणि येताना तन्वी आणि सारंगचं बाळ होतं. सारंगने तुला पाहिलं होतं. त्याने तुला का जाऊ दिलं मला माहित नाही, पण हॉस्पिटलमध्ये तू स्त्री वेशात होतास, गुलाबी साडी नेसून. कदाचित हा तुमच्या दोघांचा प्लॅन असेल. केदार, बोल ना, तुमच्या दोघांचा हा प्लॅन होता ना? अनुजाचं बाळ तर परत मिळालंय, पण तू त्याला का पळवून नेलं होतंस आणि परत नेऊन का ठेवलंस, या मागचं कारण शोधून काढायचंय. बोल, का केलंस असं? तुम्ही मला पाहिलं नाही, मग माझी चौकशी का करताय? आणि कशाच्या आधारावर? एकतर मी इथे आल्या आल्या तू पटकन मला पाहून तुम्ही असं म्हणालस, याचाच अर्थ तू मला आधीपासून ओळखत होतास. आणि दुसरी गोष्ट, हॉस्पिटलमधून जेव्हा तू स्त्री वेशात पळालास ना, तेव्हा सारंगने चुकून तुझ्याबद्दल बोलताना ती ऐवजी तो असं म्हणाला. तो ती धक्का मारून गेली मला. आपण जाऊ दे ना आता, बाळ सापडले ना, उगाच कशाला. तो तुला तो असं म्हणाला कारण साडी नेसलेला तूच होतास, आणि याचा पुरावा घरात कुठे ना कुठेतरी सापडेलच. पुरावा आता तरी खरं सांगणार आहेस का? बोल, का केलंस हे सगळं? बोल. तुम्हाला आता सगळंच कळलंय, तर लपवण्यात काहीच अर्थ नाही.
पण तुम्ही आहात तरी कोण? या आमच्या मॅडम अस्मिता अग्निहोत्री, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, आणि आम्ही त्यांचे सहकारी. हे शिडराव आणि मी बंडूजी नाईक. आता पटापट बोल. जे काही खरं आहे ते सगळं सांगून मोकळं बोल. दैवाचा खेळ तर बघा, बाळाला पळवलं तेव्हा कोणी बघितलं नाही, आणि बाळाला परत ठेवलं तेव्हा पकडलं गेलं. हो, मीच बाळ पळवलं. माझ्या पत्नीसाठी, अनुजासाठी. मी गुन्हा नाही केला, मी न्याय दिला. न्याय? अनुजाचं बाळ गेलेलं असतानाही तिच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलीस, तिला फसवलंस आणि तन्वीचं बाळ पळवलंस. त्याला तू न्याय करणं म्हणतोस? तू गुन्हेगार आहेस आणि गुन्ह्याला माफी नाही. तुम्ही याला गुन्हा म्हणा, शिक्षा म्हणा, काही 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 म्हणा तुम्ही, पण मी न्याय केलाय. अनुजाच्या डिलिव्हरी नंतर अनुजा खूप आजारी होते. बाळाला जवळ सुद्धा घेऊ शकत नव्हती. त्यानंतर बाळ सुद्धा आजारी होता. डॉक्टर पै त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये आमचं बाळ होतं, काचेच्या पेटीत ठेवलेलं. बाळाला काचेच्या पेटीत ठेवलं आहे हे अनुजाला माहीत होतं. पण जेव्हा बाळ गेलं तेव्हा अनुजाची मानसिक स्थिती नाजूक होती. तिला हा धक्का सहनच झाला नसता, म्हणून तिला नाही सांगितलं. तिला हे माहीत होतं की बाळ काचेच्या पेटीत आहे. तिला सांगितलं, बाळ बरं झालं ना की बाळाला घरी घेऊन येईन मी. तिचा विश्वास बसावा म्हणून हॉस्पिटलमधल्या सिस्टर माया त्यांची मदत घेतली. अरे पण बाळ गेलंय हे कधी ना कधीतरी अनुजाला सांगावंच लागणार होतं ना. किती दिवस ही गोष्ट लपवणार होतास? आणि म्हणून दुसऱ्या बाईचं बाळ पळवून आणून तू अनुजाकडे ठेवलंस. हा कुठला उपाय? तुम्ही याला नाईलाज म्हणा, फसवणूक म्हणा किंवा काही म्हणा, पण मी जे काही केलं त्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाहीये. मी जे केलं ते अनुसाठी केलं, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी. शेवटची इच्छा म्हणजे अनुजाचा आजार बरा होण्यापलीकडचा होता. लास्ट स्टेज होती. तिचे शेवटचे दिवस घरी जावेत म्हणून मी तिला डिस्चार्ज देऊन घरी आणलं. पेन किलर्स, सेडेटिव्ह देऊन तिच्या वेदना कमी झाल्या. पण त्या दिवशी तिला स्ट्रॉंग इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर देसाई म्हणाले की तिला स्पेशालिस्टशी पुन्हा पुन्हा डिस्कस करूनच मी तुझ्याशी बोलतोय. अनुजाच्या आजाराला आता काही इलाज नाही, काही होप्स नाहीत. पण डॉक्टर, तिला त्रास कुठे होतोय? उलट तिचा उत्साह वाढलाय. कालपासून ती बाळासाठी हट्ट करते. केदार, तिला त्रास न होणं हा पेन किलर आणि झोपेच्या गोळ्यांचा परिणाम आहे. तिचं मरण आपण टाळू किंवा पुढे ढकलू शकत नाही, पण तिला त्रास कमीत कमी व्हावा याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतो, आणि तेच आम्ही करतोय. पण मग तिचा उत्साह आता कसं सांगू तुला? दिवा दिवा विजताना मोठा होतो तसा. हो,
किती किती आठवडे दिवस? डॉक्टर बोला ना काहीतरी. अनु अजून किती? ते काही सांगू शकत नाही. कदाचित शेवटचीच रात्र. काही कर तू, पण बाळाला घेऊन ये प्लीज. मला माझ्या बाळाला या माझ्या हातांनी पाळण्यात ठेवायचंय. त्याला जो करायचंय, त्याला कुशीत घ्यायचंय. थोपटात अंगाई म्हणायची. आजच. मला काही माहित नाही, तू आजच्या आज बाळाला घेऊन ये प्लीज. तू बाळाला घेऊन ये केदार. मला खूप त्रास होतोय. आजच्या आज तू बाळाला आण प्लीज. मला माझ्या बाळाला या आजच. मला काही माहित नाही, तू आजच्या आज बाळाला घेऊन ये. मला खूप त्रास होतोय. आजच्या आज तू बाळाला आण आजच. त्याला जो मला काही माहित नाही, तू आजच्या आज बाळाला घेऊन ये केदार. मला खूप त्रास होतोय. आजच्या आज तू बाळाला आण प्लीज. आजची रात्र शेवटची रात्र. डॉक्टर देसाईंनी सांगितल्यावर मी वेळापिसा झालो. माझं दुःख मी अनुजाच्या समोर दाखवू शकत नव्हतो, पण बाळाला आजच घरी घेऊन या असा तिने हट्टच धरला. एवढे दिवस मी उद्या बघू परवा बघू अशी चालढकल करत होतो, पण आजची रात्र तिच्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल तर? आजपर्यंत बाळाला कधी हातात घेतलं नाही, पाहिलं नाही. हे भयंकर दुःख मनात घेऊन ती जाणार होती. मी कल्पनाही करू शकत नव्हतो याची. काय योग्य काय अयोग्य या सगळ्या गोष्टींचा विचार करणं मी बंद करून टाकलं आणि हे फक्त एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं, ते म्हणजे अनुची इच्छा पूर्ण करायची. तिच्या डोळ्यात ते समाधान मला बघायचं होतं. बाळ हातात घेतल्याचं, जवळ घेतल्याचं, त्याला पाहिल्याचं. म्हणून मी बाळ पळवलं. तू काय खरं सांगतोस? माझा विश्वास नसेल तर अनुला विचार. ती तुम्हाला सगळं काही सांगेल. न बोलता सगळं काही सांगून जाईल आणि तुम्हाला ते पटेल. अनुजा आहे ती आत. तुम्ही या ना. ती सांगेल तुम्हाला सगळं. मी सांगतो तिला. तू रेडी आहेस ना? हे बघ, हे येत आहे आतमध्ये. या ना या. अनुजा, बघ यांना सांग ना. मी खोटं नाही बोललो. ते त्यांचा माझ्यावरती विश्वासच नाहीये. या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत अस्मिता मॅडम, आणि हे त्यांचे 2 सहकारी. त्यांचा विश्वासच बसत नाहीये माझ्यावरती. तू त्यांना सांग ना. हा, मी जे काही केलं ते तुझी शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून मी
नाही नाही मी 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 रडणार नाही नाही रडणार नाही मी अनुची आणि बाळाची भेट घडवून आणली मी चांगलं काम केलं ना मी चांगलं काम केलं मी आपलं बाळ आपल्या कुशीत आहे हे समाधान घेऊन गेलीस तू मी मी गुन्हा केला असेल पण ह्यात अनु तुझी तुझी काय चूक तू तू गुन्हेगार नाही आहेस यात आपण फाशी झालेल्या गुन्हेगाराला सुद्धा त्याची शेवटची इच्छा काय विचारतो ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो माझी बायको होती माझ्या बाळाची आई तिची इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला तर ती चूक झाली का माझी नाही केदार पण तुम्ही ह्याच सगळ्या गोष्टी विश्वासात घेऊन सारंगना सांगितल्या असत्या त्यांनी समजून घेतलं असतं तुम्हाला अशा पद्धतीने बाळाला पळून आणण्यापेक्षा त्यांना विचारून बाळाला इथे आणलं असतं तर त्या दोघांना आणि हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफला एवढा मनस्ताप नसता झाला तनुजासारख्याच तन्वी सुद्धा एका बाळाच्या आई आहे बाळाचं पळवलं गेल्यानंतर त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल त्याचा जराही विचार नाही आला तुमच्या मनात सॉरी सॉरी त्यावेळेला मी हा विचार करायला हवा होता माझी सत्सद बुद्धीच काम करत नव्हती रॅशनल विचारच करू शकत नव्हतो मी बेभान होऊन त्या हॉस्पिटलमध्ये शिरलो बाळाला घेतलं आणि तरक इथे आलो बाळाला परत ठेवायला गेलो तेव्हा मला कळलं की ते सारंगचं बाळ आहे पण बाळासारखंच दिसणार खरं खुरं खोटं बाळ मी तिकडे ठेवलं मुद्दामून मला वाटलं होतं की पहाटेपर्यंत मी बाळाला परत जाऊन ठेवेन पण शेवटी व्हायचं होतं तेच झालं मी सगळ्यांची माफी मागायला आणि तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती भोगायला तयार आहे मला राग येईल कदाचित माझा पण मी जाऊ दिलं त्यावेळी केदार म्हणजे आमची पूर्वीची ओळख आहे त्याने कधीतरी मला मदत केली होती म्हणून नाही माणूस की म्हणून त्याची बायको आजारी आहे मला माहित होतं पण ती इतकी आजारी असेल हे नव्हतं माहित मला मी त्याला पाहिलं ना तेव्हा तो म्हणाला
मी जे केलं ते अनुजासाठी केलं. अनुजा गेली. म्हणून मग मी जाऊ दिलं त्याला. अस्मिता मॅडम, तुम्ही प्लीज सोडून द्या त्याला, माफ करा. सारंग, सारंग, मला एक चिमटा काढ जोरात. असं वाटतंय मी स्वप्नात आहे. हे पाहिलं असं आहे, आता बाळ मिळालंय तरी सुद्धा सतत बडबड करत असते. अस्मिता मॅडम, आत्ता माझ्या जवळ बाळ आहे हे ना मला स्वप्न असल्यासारखं वाटतंय. सतत भीती वाटते की मी जागी होईल आणि माझं बाळ पळवलेलं असेल. तन्वी, अगं तन्वी, शांत हो. तुझं बाळ पळवलं गेलं होतं हे एक दुःस्वप्न होतं आणि आता तुझं बाळ तुझ्या कुशीत आहे हेच सत्य, 100% सत्य. माझं बाळ गेलं कुठे होतं? तुझं बाळ एका दुसऱ्या आईच्या स्वप्नात गेलं होतं, तिचं बाळ बनून. पण आता दोन्ही स्वप्न संपली. आता तुझं बाळ तुझ्या जवळ आहे आणि ते कायम राहील. येते मी. टेक केअर. थँक्यू. थँक्यू मॅडम. आपल्या भावाची भूक भागवण्यासाठी डबा चोरणाऱ्या आनंदच्या केस सारखी केस होती. अंतर्मुख करणारी, मनाला चटका लावणारी. केदारने बाळ पळवलं याचं मी समर्थन नाही करणार, कारण कायद्याने ते किडनॅपिंगच आहे. पण हे करण्यामागे स्वार्थ, सूड किंवा मोह नव्हता, तर फक्त जाणाऱ्या जीवाची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची तळमळ होती.